नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 8 मे शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र बोर्डाने 2024 मध्ये नुकताच 12वीचा निकाल जाहीर केला आहे। आता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा देखील संपली आहे, कारण महाराष्ट्र SSC निकाल आज 8 मे दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येईल। निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर थेट लिंक सक्रिय केली जाईल। 8 मे रोजी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीचा निकाल 2026 जाहीर करण्याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एक पत्रकार परिषद घेऊन राज्याचा समग्र निकाल जाहीर करेल। त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, रेशन कार्ड धारकांसाठी आता एक नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरच धान्य मिळाल्याची माहिती मिळणार आहे। यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवता येईल। तसेच काही ठिकाणी बोगस रेशन कार्ड रद्द करण्याची मोहीम सुरू आहे। त्यामुळे ज्यांचे कागदपत्र पूर्ण नाहीत त्यांनी लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे, अन्यथा नाव यादीतून काढले जाऊ शकते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेत आता पुढील टप्प्यात नवीन अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्या महिलांना आधी अर्ज करता आला नव्हता किंवा काही कारणामुळे अपात्र ठरल्या होत्या, त्यांना पुन्हा संधी मिळू शकते। मात्र यावेळी नियम अधिक कडक असणार आहेत, त्यामुळे अर्ज करताना सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, PM किसान योजनेबाबत नवीन अपडेट, म्हणजे हप्त्यांचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी डिजिटल प्रणाली मजबूत केली जात आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही किंवा नावात फरक आहे, त्यांचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत KYC पूर्ण करणे आणि माहिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे। तसेच काही शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नसल्यास तेही आता टप्प्याटप्प्याने दिले जाण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वीज बिल आणि इंधन खर्च वाढत असल्यामुळे घरगुती बजेटवर ताण वाढत आहे। काही ठिकाणी वीज बचतीसाठी आणि सोलर ऊर्जा वापरासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे। याशिवाय डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत। त्यामुळे नागरिकांनी कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा OTP कोणालाही देऊ नये आणि सुरक्षित पद्धतीने व्यवहार करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्रामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्याच्या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे। या निर्णयानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चालकांचे परवाने तात्काळ रद्द करण्याच्या नियमाला सध्या स्थगिती दिली असली तरी परिवहन विभागाने चालकांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत। राज्यातील सर्व ऑटो आणि टॅक्सी चालकांनी आता प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अपेक्षित असणार आहे। यासोबतच महिलांना ताई, मावशी आणि पुरुष प्रवाशांना भाऊ, काका म्हणून संबोधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। या उपक्रमामागे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि मैत्रीपूर्ण प्रवासाचा अनुभव देण्याचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, PMPच्या ताफ्यात यंदा 1700 नवीन बस दाखल होत असून त्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी प्रशासनाने 100 एकर जागेची मागणी केली। 55 नवीन आगार व टर्मिनल उभारण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह विविध प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव पाठविला। PMPच्या ताफ्यात सध्या 2000हून अधिक बस असून केवळ 17 आगार उपलब्ध आहेत।
वर्षाअखेरीस येणाऱ्या नवीन बससाठी चार्जिंग स्टेशन पार्किंगची सुविधा अपुरी पडणार आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. PMPच्या ताफ्यातील वाढत्या बससाठी मोठ्या जागेची गरज आहे. विविध संस्थांकडे जागेची मागणी केली असून ती उपलब्ध झाल्यास नवीन बसचे संचलन सुरळीत होईल. याचा थेट फायदा प्रवाशांना मिळेल, असे PMP अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना आता दरवर्षी 50 तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्यापन कौशल्य अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. हे प्रशिक्षण सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमधील 1ली ते 12वीच्या शिक्षकांना लागू असेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही प्रशिक्षणाची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थांकडून स्वतंत्रपणे किंवा समांतर प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊ नये. SCERT मार्फत तांत्रिक पडताळणीनंतर आवश्यकतेनुसार प्रशिक्षण मुख्य आराखड्यात समाविष्ट करावे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे दिला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. बदलत्या काळातील तीव्र स्पर्धा आणि डिजिटल युगातील आभासी जगांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी आणि त्यांना नैराश्याच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या वतीने मानससूत्र विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण या विशेष 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात उत्साहात पार पडले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 2026-27 या सत्रासाठी तब्बल 1644 ट्रेड ॲप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे थेट गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती रायपूर विभाग आणि वॅगन रिपेअर शॉपसाठी होणार असून फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, कोपा, स्टेनो तसेच मेकॅनिक अशा विविध ट्रेडमध्ये जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमधील NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्रही आवश्यक राहणार आहे. उमेदवारांचे वय किमान 15 वर्ष आणि कमाल 24 वर्षापर्यंत असावे. वयोमर्यादेची गणना 5 मे 2026 या तारखेप्रमाणे केली जाईल. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 5 वर्ष, इतर मागास प्रवर्गाला 3 वर्ष, तर दिव्यांग आणि माजी सैनिकांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.